हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजे 18 जुलैचा भाग पाहणार आहोत. खूप छान असा भाग दाखवलेला आहे. सायलीला अर्जुनने मोतीचूर लाडू कसे बनवून घातले आहे ते या भागामध्ये दाखवले आहे. तर पहिल्यांदा अर्जुन आणि सायली झोपलेली असतात. सायली कालच्या भागापासूनच सुरुवात केलेली आहे. हे सायली उठते आणि तिला काहीतरी पाणी पिते आणि मग तिला शांत झोप लागत नाही. मग अर्जुनसुद्धा उठतो आणि म्हणतो, सायली पाणी देऊ का? सायली म्हणते, हो मी पाणी पिले, पण मला काहीतरी खावंसं वाटते. मग अर्जुन म्हणतो, तुला काय खायचे? डोहाळे लागलीत की काय? तेव्हा सायली म्हणते, हो डोहाळेच म्हणायचेत, डोहाळेच लागलेत असं म्हणायचेत, नाहीतर काय असं म्हणते. तेव्हा सायली ही म्हणते, खाली जाऊन बघते, काहीतरी गोड खावंसं वाटते. खाली जाऊन बघते काही आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी जातो आणि बघतो, आपल्या फ्रीजमध्ये आईस्क्रीम तर असेलच, शिवाय काजू कतली असेल असं अर्जुन म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, मला काय असलं काही खावंसं वाटत नाही, मला मोतीचूर लाडू हवेत मला. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, आपल्या घरात खूप मोठा पेढ्याचा बॉक्स आहे असं म्हणतो. तेव्हा अर्जुन मला सायली म्हणते, मोतीचूर लाडू खायचेत. आणि मग सायली म्हणते, हे मोतीचूर लाडूची स्तुती करत असते. तो तुपाचा सुगंध, तो मोतीचूरचे मोती लहान लहान, मोतीचूरचे लाडू किती छान असं म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी ऑनलाईन मागवतो असं म्हणतो आणि मग तुझं फेवरेट चॉकलेट आणतो. तेव्हा सायली म्हणते, नाही, मला चॉकलेट नको आहे, मला मोतीचूरचे लाडू खायचे आहेत आत्ता. मोतीचूर लाडू मागवतो ऑनलाईन आत्ता मी ना, डोंट वरी, आत्ताच ऑर्डर करतो, 10 मिनिटात घरी येईल असं अर्जुन म्हणतो. मोतीचूर लाडू असे सर्च करतो आणि मोबाईलवर पाहत असतो. पहिल्यांदा खूप खुशीत असतो की आता मोतीचूर लाडू सायलीला खायला भेटणार. पुन्हा सगळे दुकानं बंद आहेत, आता काय करू हो असं म्हणतो. मग काय झालं? मिठाईची सारी दुकानं बंद आहेत, सो ऑर्डर पोस्ट होत नाही आहे असं अर्जुन म्हणतो. म्हणजे मला आता लाडू नाही मिळणार, मला आत्ताच खायचे आहेत लाडू, मोतीचूर लाडू. सकाळी दुकान उघडण्याच्या आधी इथे उभा राहतो असं अर्जुन म्हणत असतो. पण सायली म्हणते, नाही, मला आत्ताच लाडू खायचे आहेत, मी सकाळपर्यंत धीर नाही निघणार मला असं सायली म्हणत असते. जे करायचं आहे ते आत्ताच्या आत्ता करा, मला आत्ता लाडू खायचे आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझा रेस्टॉरंटचा एक मित्र आहे, त्याला विचारून बघतो असं म्हणतो, क्लायंट आहे असं म्हणतो. आणि मग तो फोन करतो, डोंट वरी, मी आहे ना असं म्हणतो. आणि मग फोन करतो, हॅलो, अर्जुन सुभेदार बोलतोय, बरं ऐक ना, एक छोटी हेल्प हवी होती, मला सांग, तुमच्या इथे मोतीचूर लाडू आहेत का? आहेत असं म्हणून तिकडून म्हणालेले असते, मला 1 किलो हवेत, पाठव आत्ता. असं आत्ता हवं आहे असं म्हणत असतो आणि मग तिकडून असं म्हणलेलं असतं. आणि सायली मग तिकडून खुश होत असते आणि आत्ताच हवं आहे असं म्हणत असते. उद्या आज नाही भेटणार, उद्या असं सांगत असतो. त्यामुळे उद्या, ठीक आहे असं म्हणतो अर्जुन. मग सायली म्हणते, मिळाले ना लाडू? तेव्हा अर्जुन म्हणतो, संपलेत असं म्हणत आहे तो. उद्या सकाळी लवकर तो बनवून देईल, फ्रेश असं अर्जुन म्हणत असतो. मग सायली म्हणते, मला याला काय अर्थ आहे? म्हणजे माझे डोहाळे पुरवले जाणार नाहीत, मला लाडू खायचे आहेत, सकाळपर्यंत नाही धीर निघणार असं सायली म्हणत असते. अर्जुन म्हणतो, मी आहे ना, हो, मी 2 ऑनलाईन ऑर्डर पोस्ट होत नाही, ऑफलाईन तर मिळतील ना, एखादं दुकान उघडं असेलच, मी जातो आणि पटकन घेऊन येतो असं म्हणतो. म्हणून अर्जुन जात असतो. मोतीचूर लाडू, सायली त्या लाडूची स्तुती करत असते, असे मोतीचूर लाडू, बुंदी आणि वेलची असं म्हणत असते. आणि अर्जुन आता बाहेर पडलेला असतो. तर सायली विचार करत असते, त्यांना लाडू मिळाले असतील का? मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे, आता लाडू खायला मिळाले नाही तर असं म्हणत असते. आणि अर्जुन आता बाहेर पडलेला असतो. तो एका स्वीटच्या दुकानापाशी येऊन थांबलेले असते गाडी. आणि मग अर्जुनसुद्धा तिथे आलेला असतो. इतक्या रात्री एवढे सगळे कसे काम करतात प्रेक्षकांनो? या सगळ्या कलाकारांची कमालच आहे. दुकानात अर्जुन पोहोचतो आणि म्हणतो, दादा, मला मोतीचूर लाडू हवे आहेत असे दुकानदाराला म्हणत असतो. तो दुकानदार म्हणतो, नाही दादा, संपलेत. अर्जुन म्हणतो, आतमध्ये असतील ना? तो दुकानदार म्हणतो, नाही दादा, संपलेत. तेव्हा मी तुम्हाला उद्या सकाळी बनवून मिळतील असे म्हणतो. तर अर्जुन म्हणतो, नाही, मला आत्ता बनवून मिळतील का असं अर्जुन म्हणतो. तेव्हा तो दुकानदार म्हणतो, नाही, दुकान बंद करायची वेळ झाली आहे असं तो हो म्हणत असतो दुकानदार. मग तो दुकानदार म्हणतो आणि मग अर्जुन माघारी परत आलेला असतो. मग सायली कुसुमताईला फोन करते. घरी कुसुमताई झोपलेली असते आणि सायली विचार करते की मी आता असं तर नाही राहू शकत, माझं मन कशात तरी गुंतवायला हवं, म्हणून ती कुसुमताईला फोन केलेली असते. मग कुसुमताई फोन उचलते आणि मग
का गं असा अचानक फोन केला? सगळं ठीक आहे ना? तुझी तब्येत ठीक आहे ना गं? तेव्हा हो मी अगदी बरी आहे असं सायली म्हणते. तू झोपली होतीस का गं? असं म्हणते. तेव्हा हो आत्ताच डोळा लागला होता असं कुसुमताई म्हणते. तू बोल काय झालं? ठीक आहेस ना? तेव्हा सायली म्हणते हो कुसुमताई ठीक आहे असं म्हणते. मग कुसुमताई तू आश्रमाची जबाबदारी घेतलीस म्हणजे सगळं ठीकच असणार ना? आणि मग ती आपणाला नवीन भेटली आहे ना श्वेता मदतीला. सायली म्हणते ए श्वेता मग तिकडे तेव्हा ती अगदी तुझ्यासारखे जीव लावते बघ, तुझ्यासारखा मुलांनाही माया लावते. तेव्हा कुसुमताई म्हणते आपलं नशीब चांगलं आहे गं, आश्रमात तुझ्यासारखीच नवीन मुलगी आली आहे. प्रियाचा स्वभाव ना. तेव्हा सायली म्हणते आता प्रियाचा स्वभाव कशाला काढतेस? नेहमी आपणाला तिने हे मनस्ताप दिला आहे. ती जेलमध्ये आहे, तुरुंगात असणार आहे. आता तिचा विषय काढू नकोस. तेव्हा कुसुमताई म्हणते बरं ठीक आहे, मग तू सहजच फोन केला होतास ना? तेव्हा अगदी सहज केला होता, तू झोप आता. कुसुमताई म्हणते तू सुद्धा जागत राहू नकोस. अर्जुन सर झोपलेत का? तेव्हा सायली म्हणते हो खोटंच बोलत असते, उद्या बोलते तुझ्याशी असं म्हणते आणि फोन ठेवते. आणि मग सायली फोन ठेवते. सायलीला सुद्धा खरं सांगावं असं वाटत नाही की अर्जुन बाहेर मोतीचूर आणण्यासाठी गेलेला आहे आणि अर्जुन रात्री फिरत असतो, दुकानदार हुडकत असतो मोतीचूर लाडूचे आणि त्याला काय एकही दुकान भेटलेले नाही आणि मोतीचूर लाडूसुद्धा एका पनवेलमध्ये भेटलेले नाहीत. काय ना कमालायचं नाही प्रेक्षकांनो. आणि मग अर्जुन परत गाडीत बसतो आणि घरी परत येतो. परत प्रियाचा सीन दाखवलेला आहे. प्रिया त्या हवालदारचा फोन घेते, म्हणते तुझा फोन दे ना जरा प्लीज ताई असं म्हणते. आणि मग ती हवालदार फोन देते, पटकन आटपा असं म्हणते. आणि मग प्रिया फोन करते. फोनला साडीचा पदर लावून बोलत असते कारण तिचा आवाज ओळखायला जाऊ नये म्हणून. आणि तो फोन करते सचिनला. मग सचिनचा फोन वाजतो. सचिन म्हणतो प्रियाचा फोन. हॅलो प्रिया असं म्हणते. सचिन म्हणतो तू एवढ्या रात्री फोन का केला आहेस प्रियामध्ये काही तुला गोष्टी मॅनेज करायच्या आहेत उद्या असं प्रिया सांगत असते. सचिन म्हणतो बोल. प्रिया सांगत असते ऐक असं म्हणते. आणि ती सांगत असते हळूहळू काहीतरी सचिनला, पण आपल्याला काही ऐकवलेलं नाही. सचिन लक्ष देऊन ऐकत असतो, तोंडाला हात ठेवून आणि हसत सुद्धा असतो. आणि मग आता परत इकडे वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. हे श्वेता आणि ती मुले झोपलेली असतात, पण एक मुलगी असते ती झोपलेली नसते, ती जागीच असते, सगळ्यावर लक्ष ठेवून असते ती श्वेता. आणि तिथे एक मुलगी असते, त्या मुलीचा फोन वाजत असतो आणि मग ती श्वेता बघते आणि डोळे झाकते, बघून न बघितल्यासारखं करते आणि डोळे झाकते. मग ती मुलगी फोन वाजला म्हणून उठते आणि मग ती मुलगी इकडे तिकडे पाहते आणि कोण जागी आहे का ते पाहते. श्वेताकडे एकदा पाहते पण श्वेता जागीच असते, पण ती मुलगी ही बघत असते तेव्हा कोणाला तरी बोलत असते. श्वेता ऐकत असते, ती मुलगी काय बोलत आहे हे दाखवलेलं नाही, पण ती मुलगी हळूहळू कोणाला तरी बोलत असते. मग आता अर्जुन घरी आलेला असतो. तेव्हा सायली म्हणते आलात, मिळाले ना लाडू, द्या असं म्हणते. मग तेव्हा एक दुकान सापडलं पण त्यात लाडू संपले होते आणि ते बाकी मेडिकल ओपन नव्हते असं म्हणत असतो अर्जुन. मला नाही भेटले. तेव्हा सायली रडत असते, कधी नाही ते मला डोहाळे लागले, लाडू खायची इच्छा झाली होती पण आता मला लाडू नाही मिळणार असं म्हणते आणि रडत असते. मग सकाळी मिळतील असं अर्जुन म्हणत असतो, रडत असते. कसे वाट बघून मी आता खायचे हे कसं अर्जुन तिला समजावत असतो. पण अर्जुन तिला समजावत असतो आणि म्हणत असतो बायको शांत हो, असं कसं होईल, माझ्या बायकोला डोहाळे लागलेत आणि मी ती पुरवणार नाही. तेव्हा सायली म्हणते पूर्णपणे शोधलं ना तरी तुम्हाला लाडूचं दुकान नाही मिळालं, मग तुम्ही आता काय स्वतः करून खाऊ घालणार आहात असं म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो बेस्ट प्लॅन आहे असं अर्जुन म्हणतो. आणि मग लाडू नाही मिळाले पण लाडू बनवण्याचं पीठ मिळालं असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग आता तुला वर्ल्ड बेस्ट लाडू बनवून खाऊ घालतो असं अर्जुन म्हणत असतो. मग सायली खरंच असं म्हणते आणि चालेल म्हणते. आणि मग सायली खुर्चीवर सायलीला बसवतो आणि मग तो अर्जुन मोबाईलमध्ये सर्च करतो बुंदीचे लाडू कसे बनवायचे. आजकाल ना मोबाईलवर सर्व काही सर्च केलं की लगेच येतं, त्यामुळे सोपं झालं आहे स्वयंपाक बनवण्याचं सुद्धा. आणि मग बुंदीचे लाडू रेसिपी असं सर्च करतो आणि मग लाडू तयार करायला घेतो. अर्जुन तो पीठ घेत असतो पण ते सांडत असतं, इकडे तिकडे सांडत घेत असतो. सायलीला ते सांडलेलं आहे असं म्हणत असतो. आता प्रियाचा जेलमधला सीन परत एकदा दाखवलेला आहे. प्रिया सचिनला म्हणत असे तू करशील ना मॅनेज. तेव्हा सचिन म्हणतो तू बाहेर पडण्याचा इतका परफेक्ट प्लॅन बनवलायस तर मॅनेज तर करावंच लागेल असं सचिन म्हणतो. मी करतो असं म्हणतो. आणि प्रिया थँक्यू असं म्हणते. आणि मग ते हवालदारला फोन देते आणि मग आता म्हणते सायली आता बघ मी काय करते आणि तुला कुठं लपायचं हेही नाही कळणार तुला असं प्रिया म्हणत असते. आणि मग आता परत इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन लाडू करत असतो, त्याची नुक्ती करत असतो आणि मग खूप छान गोल गोल अशी नुक्ती अर्जुनने तयार केलेली असते. मग तोंडाला पाणी आणि थोडंसं पीठ लावून घेतलेलं असतं अर्जुनने आणि तो मग थोडासा कलर घेतो आणि त्यामध्ये पाक करतो. तो सुद्धा नुक्ती तयार सुद्धा झालेली असते. फायनल प्रोसेस असं म्हणतो आणि अर्जुन लाडू करत असतो आणि खूप छान लाडू झालेले आहेत, अर्जुननी तयार केलेले असतात. अर्जुन सायली मॅडम सेफ अर्जुननी बनवलेले मोतीचूर लाडू तयार आहेत असं म्हणतो. सायली तर लाडू म्हणतो आणि मग
टेस्ट कर असं म्हणतो. आणि मग सायली तर लाडू खात असते आणि तोंडातील विरघळतात. नाही इतके चविष्ट लाडू मी आजपर्यंत कधीच खाल्ले नव्हते असं सायली म्हणत असते. मोतीचूर लाडू असावे तर असं असं म्हणते. आणि मग अर्जुन काय उड्याच मारत असतो. काय स्तुती झाली की माणसाला खूप खुशी होते, पण इतकी खुशी की तो डायनिंग टेबलवर उडी मारतो, इकडं उडी मारतो, तिकडं उडी मारतो. व अर्जुनला खूप खुशी झालेली असतो. तो टेबलावर चढतो आणि मग सायलीला धरून आणतो. व सायली म्हणते, काय चाललंय तुमचं, काय चाललंय आणि मग सायलीला खुर्चीवर आरामात बसवतो. आरामात बसून खा असं म्हणतो. मग तिच्या जवळच बसतो आणि सायली म्हणते, अर्जुन परत सोफ्यावर उड्या मारत असतो. तेव्हा अस्मिता, अश्विन आणि कल्पनाताई येतात. तेव्हा अस्मिता म्हणते, हा सगळा काय प्रकार आहे असं म्हणत असते. एवढा सगळा गोंधळ उठल्यामुळे सगळेजण बाहेर येत असतात. हा सगळा काय प्रकार आहे. तेव्हा अश्विन सगळेजण येतात. मग परत एकदा त्या मुलीचा म्हणजे वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. श्वेता ऐकत असते आणि ती मुलगी पाठीमागे बघत बोलत असते की सगळेजण झोपलेले आहेत का. तेव्हा श्वेता नाटक करत असते आणि मग ती मुलगी फोन ठेवते आणि मग ती मुलगी झोपायला जाते. मग शेवटी फोन ठेवते उशीच्या खाली. ही श्वेता पाहते आणि मग ती मुलगी बाहेर गेलेली असते. आता श्वेता उठते आणि ती सुद्धा तिच्या पाठीमागे जात असते आणि ती बाहेर गेली आहे का हे बघते. आणि मग तो उशीखालला फोन घेणारच असते आणि खाली वाकत असते. तेवढ्यात कुसुमताई बघते आणि कुसुमताई म्हणते, एकदम श्वेता असं म्हणते. काय गं, काय झालं असं म्हणते. चल जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे असं कुसुमताई म्हणत असते. त्या मुलीचा फोन घेतलेला कुसुमताईने पाहिले आहे असं तिला श्वेताला वाटत असतं. म्हणते, तुला माझ्यापासून काही कुसुमताई म्हणते, तुला माझ्यापासून काही लपवायची गरज नाही असं म्हणते. तुला झोप येत नव्हती ना असं कुसुमताई म्हणत असते. तेव्हा त्या श्वेताला वाटतं की बापरे, आता माझं काही खरं नाही असं वाटलं होतं, पण नाही. तिला पुन्हा जीव तिचा भांड्यात पडतो. अगं मला समजते का माणूस जेव्हा इथे येतो ना तेव्हा त्याच्यामुळे किती दुःख, त्याच्या मनात किती दुःख असतं मला माहिती आहे. तू या सगळ्यातनं जातीयेस. या सगळ्यांना मी सगळ्यातनं गेली आहे. तुझ्यापेक्षा मोठी असेल की माझंही लग्न झालं होतं. सगळ्या गोष्टी मागे टाकून पुढे जाताना मलाही अवघड गेलंच की. अगं तूही रमशील हळूहळू. तुला ना इतकं प्रेम मिळेल की मागचं सगळं विसरून जाशील बघ. निवांत इतकं प्रेम भेटेल ना की तू निवांत झोपही लागेल तुला असं कुसुमताई म्हणत असते. आणि मग ती जी मुलगी बाहेर गेलेली असते ती हळूच येते आणि मग हळूच जो उशीच्या खाली मोबाईल लपवून ठेवलेला असतो ती घेते आणि तिकडून बाहेर दुसऱ्या दरवाजाने बाहेर घेऊन जाते. मग आता परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. अश्विन म्हणतो, म्हणजे तू स्वतः सायली वहिनीसाठी स्वतः मोतीचूर लाडू बनवले. अश्विन म्हणतो, ओ माय गॉड असं म्हणतो आणि अश्विन डोक्यालाच हात लावतो. अर्जुन म्हणतो, हो. तेव्हा अस्मिता म्हणते, आता सायलीला मध्यरात्री मोतीचूर लाडू खाण्याचे डोहाळे लागले तरी अर्जुन तरी काय करणार आहे. कल्पनाताई म्हणतात, दोघेही धन्य आहात बघा. अर्जुन, तुला जर एवढा घाट घालायचा होता तर मला उठवायचं होतं ना, मी लाडू करून दिले असते. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, तू गाढ झोपली होतीस, तुला कसं उठवलं, मला उठवू वाटलं नाही. तेव्हा अस्मिता म्हणते, हो म्हणते, आणि नाही पण किचनमध्ये जो काही पसारा करून ठेवलाय ना तो मला आणि मम्मालाच आवरायचा आहे. हे काही आराम देईल असं वाटते का तुला असं अस्मिता म्हणते. तो काय पसारा मी आणि मम्माच आवरणार असणार आहे असं म्हणत असते. तेव्हा अस्मिता म्हणते, तुम्ही रूममध्ये जा आणि आराम करा. तेव्हा सायली म्हणते, नको आई, या लाडवाने माझे पोटच भरले आहे तर माझं मनही भरले आहे. नुसतं पोटच भरलं नाही तर मनही भरलं आहे. उद्या जर कोणी काही विचारलं की अमृत कसं लागतं तर मी म्हणेन ह्या लाडवासारखं लागतं. आता तर आमच्या बाळाला पण कळले की त्यांच्या बाबासारखं दुसरं कोणीही नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, सो स्वीट ऑफ यू माझं बाळही म्हणेल की त्याचे बाबा सगळ्यात जगातले बेस्ट बाबा आहेत. बाळ, आता तू लवकर येऊन बाबाला भेट. बघ तुझे बाबा तुझ्यासाठी काय काय करतात. तेव्हा करतात ना ते बघत. आणि मग इथे परत वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. श्वेता आहे, तिला काही झोप लागत नाही आणि मग इकडून तिकडे करत असते आणि मग तिचा फोन वाजतो. तेवढ्यात येतात
ते आजोबा येतात आणि श्वेताला म्हणतात, श्वेता असं म्हणतात आणि मग इकडे ये असं तिला खुणवतात. श्वेताला म्हणतात, मधुभाऊंना काढा हवा होता, नेहमी कुसुमताई करून देते, तू करून देशील का, असं ते आजोबा म्हणत असतात. मग आता रोज ना काढा कुसुमताई करून देते, पण तिला आज गाढ झोप लागली आहे, आज तू करून देशील का, असं म्हणत असतात. तेव्हा ती श्वेता म्हणते, हो मी देईन ना असं म्हणते आणि मग तिला परत फोन वाजतो. तेव्हा येतेस ना असं ते आजोबा म्हणतात. तेव्हा ती फोन कट करते आणि फोन बंद करते. मग आता परत अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. सायली म्हणत असते, पोटावर हात ठेवते आणि म्हणते, बाळा, आपल्या बाबांचे कधी आभार मानायचे नसतात, पण तरीही तू बाबांना सांग, नेहमी असेच राहा आणि माझ्यावर आणि माझ्या आईवर नेहमी असेच प्रेम करत राहा. तेव्हा अर्जुन म्हणतो, बाळा, तू असंच काहीच काळजी करू नकोस, माझं प्रेम नेहमी वाढतच राहणार आहे, कधीच कमी होणार नाही. आणि मग अर्जुन म्हणतो, झोपेचा अलाराम वाजला आहे, चल आपण झोपूया, असं म्हणत असतो. मग आता मनासारखं झालं होतं आणि मग मी तिला करत आतमध्ये रूममध्ये वॉक करत आतमध्ये जात असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायलीला उलट्या होत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, लाडू खाल्ल्यानंतर हिला ओमिडी झाल्यासारखं का होतंय, लाडू नीट बनवले होते ना मी, त्यामध्ये काही टाकलं तर नाही ज्यामुळे हिला त्रास होतो, असं म्हणत असतो. मग कल्पनाताई म्हणतात, आवरत असतात आणि मग ती तसाच पसारा करून ठेवलाय, अरे देवा, असं म्हणत असतात आणि मग सर्व पसारा काढत असतात. खरंच ना, कोणी आपल्या स्वयंपाकघरात काम केलं ना तर इतका पसारा होतो की आपणाला बघवतच नाही. तसंच कल्पनाताईसुद्धा पसारा आवरत असतात. मग कल्पनाताई बघतात की बेसनच्या पिठावरची डेट निघून गेली आहे. अर्जुनने हे असं कसं पीठ आणलं, सायलीने या पिठाचे लाडू खाल्ले की काय, असं कल्पनाताई म्हणत असतात. तेव्हा सायलीने हे एक्सपायरी पिठाचे लाडू खाल्लेत, हे अर्जुनला सांगायला हवं, असं म्हणतात आणि मग त्या येत असतात. तेव्हा म्हणतात की सायलीला काही त्रास होत असेल तर अश्विनला सांगायला हवं आणि अश्विनला सोबतच घेऊन जायला हवं, असं कल्पनाताई म्हणतात आणि अश्विन असं म्हणत त्याच्या रूमकडे जातात. आणि मग अर्जुन सायलीला म्हणतो, काय होतंय, तुला उलट्या होतात का, असं अर्जुन म्हणत असतो. सायली बोलत का नाही आहेस, असं म्हणतो. सायली काहीच आवाज देत नाही. मग दरवाजासुद्धा वाजवतो, पण तिकडून काहीच सायली बोलत नाही. मग इकडून दरवाजा वाजतो आणि कल्पनाताई आणि अश्विन येतात. कल्पनाताई म्हणतात, अश्विन, मी किचन आवरत होते आणि तिथे ना हे पॉकेट मिळालं, याच्यावरती डेट एक्सपायर झाली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय, तेव्हा कल्पनाताई म्हणतात, ह्याच पिठाचे लाडू करून तू सायलीला खायला घातलेत नाहीस ना, असं कल्पनाताई म्हणत असतात. अर्जुन खूप घाबरलेला असतो आणि रडवलेला असतो. सायलीला काही झालेलं नसतं, कारण आपल्या प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे. आणि मग आता सायली मधुभाऊकडे गेलेली असते आणि इथेच बसलेली असते आणि इथेच आपला आजचा भाग संपलेला असतो. आता सायली मधुभाऊकडे गेलेली असते आणि मधुभाऊ म्हणतात, किती आणि काय काय करशील, तू आधी पोटातल्या बाळाचा विचार कर बरं, असं मधुभाऊ म्हणत असतात. तेव्हा ती मुलगी बोलते, प्रियाला फोन केलेला असतो, म्हणजे ती श्वेता आहे, त्या श्वेताने प्रियाला फोन केलेला असतो आणि ती फोनमध्ये बोलत असते. प्रिया म्हणते, तुला आता प्लॅनिंग काय करायचं आहे ते इथं आल्याशिवाय कसं कळणार आहे, ये माझ्याकडे, असं म्हणते. श्वेता म्हणते, इथे मी जर तिकडे आले तर कुणाला माझ्यावर संशय येऊ द्यायचा आहे का, असं म्हणत असते. मग तो पाठीमागून सायली येते आणि सायली, श्वेता, असं म्हणत असते. आणि मग परत इथे जेलमधला सीन दाखवलेला आहे, सचिनचा आणि प्रियाचा. प्रिया सचिनला म्हणते, मी तुला काल सांगितलेली गोष्ट मॅनेज केलीस की नाही. तेव्हा सचिन एक बाटली काढतो आणि ती बाटली प्रियाच्या हातात देतो आणि म्हणतो, तुला थोडंसं काही त्रास होईल, पण बाळाला काहीही होणार नाही, असं सचिन ती बाटली प्रियाच्या हातात देत म्हणत असतो. आणि मग ती बाटली प्रिया हातात घेते आणि म्हणते, सायली, आता ह्या औषधाच्या मदतीने मी पिंजऱ्यातून कशी बाहेर बघत असते आणि ती बोलत असते. आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आता प्रिया काय करेल आणि कशी बाहेर निघेल, कमेंट करून नक्की सांगा. हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं, या मालिकेमध्ये पुढे काय काय होईल, कोणता नवीन ट्विस्ट येईल, प्रिया कोणता नवीन खेळ खेळेल,
कमेंट करून नक्की सांगा.